हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ एका महत्त्वाच्या विषयाबद्दल आहे, ज्याच्यावर तुमचा संपूर्ण निकाल अवलंबून असू शकतो. तो म्हणजे करंट अफेअर्स. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना बाकीचे विषय तुमची पात्रता ठरवतात, पण करंट अफेअर्स हा असा विषय आहे जो तुम्हाला फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव आणण्याची ताकद ठेवतो. बऱ्याच मुलांना वाटतं की हा विषय स्किप केला तरी चालेल, पण लक्षात ठेवा, जे विषय सगळेच वाचतात त्यावर गुण मिळवून स्पर्धा परीक्षा जिंकता येत नाही. त्यामुळे करंट अफेअर्स तुम्हाला रोज 1 तास करायचा आहे. तुम्ही त्याला अजिबात दुर्लक्षित करू शकत नाही. कुठेतरी करंट अफेअर्सशी प्रत्येक प्रश्नाचं मूळ हे जुळलेलं असतं. त्यामुळे पूर्व परीक्षा असो किंवा मुख्य परीक्षा असो, करंट अफेअर्स आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामुळे 1 ते 1.5 वर्षापूर्वीचे करंट अफेअर्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला 1 जानेवारी 2025 पासून आत्तापर्यंतचे सर्व महत्त्वाचे मुद्दे यात वाचायचे आहेत. चला तर मग आपण वन बाय वन बघूयात की कोणते मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. इथे मी ही लिस्ट आयोगाच्या वेटेजनुसार बनवली आहे. सर्वात जास्त भर कशावर असतो त्यापासून आपण सुरुवात करूयात. तर पहिला चॅप्टर आहे योजना व उपक्रम. तर योजना व उपक्रम या चॅप्टरमध्ये आपल्याला करायचं आहे केंद्र सरकारच्या कोणत्या महत्त्वाच्या योजना आहेत, त्यानंतर राज्य सरकारच्या महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत, तसेच शिक्षणाशी संबंधित कोणत्या योजना आहेत किंवा महिला व बालविकासाशी संबंधित कोणत्या योजना आहेत, ज्या योजना यशस्वी झाल्या आहेत, जसे की ज्यांना 10, 15, 20, 25, 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत, अशा योजनांबद्दल आपल्याला अभ्यासायचं आहे. तसेच महत्त्वाचे जे काही कार्यक्रम झाले आहेत किंवा मोहिमा म्हणता येतील त्यांबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो म्हणजे राष्ट्रीय घडामोडी. राष्ट्रीय घडामोडीमध्ये आपल्याला देशात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत किंवा 50, 100, 150 वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्या घडामोडी आहेत त्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे किंवा नवीन उपक्रम सरकारने काही चालू केले असतील तर त्याबद्दल देखील आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे पुरस्कार. आता पुरस्कार या चॅप्टरमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील पुरस्कार तसेच भारतातील किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार याबद्दल वाचायचं आहे. जर आपण महाराष्ट्रातील पुरस्कार पाहिले तर त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार याबद्दल वाचायचं आहे. तसेच लोकमान्य टिळक पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, राजर्षी शाहू पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार, तसेच गदिमा पुरस्कार, मराठी भाषा पुरस्कार, तसेच साहित्य अकादमीचे पुरस्कार असतात. त्यात आपल्याला बाल साहित्य, युवा साहित्य हे करायचं आहे. तसेच मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार, असे हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत आणि इतर अजून काही असतील ते तुम्ही पुस्तकातून रीड करायचे आहेत. त्यानंतर भारतातील जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते म्हणजे भारतरत्न, पद्म पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, शौर्य पुरस्कार. आता शौर्य पुरस्कारामध्ये आपल्याला परमवीर चक्र, कीर्तिचक्र, महावीर चक्र, शौर्य चक्र, वीरचक्र याबद्दल वाचायचं आहे. तसेच क्रीडा पुरस्कार, सरस्वती सन्मान, व्यास सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार, तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार, संसद रत्न पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आणि चित्रपट पुरस्कार याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबद्दल बोलायला गेलं तर त्याबद्दल नोबेल पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, बुकर पुरस्कार, ग्रॅमी पुरस्कार, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार, मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड या पुरस्कारांबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातील जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत, फॉर एक्झाम्पल बॅलन डिओर पुरस्कार, ICC पुरस्कार, फिफा पुरस्कार, तसेच चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार त्याबद्दल देखील आपल्याला वाचायचं आहे इथे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो आपला नेमणूक. या चॅप्टरमध्ये आपल्याला सर्व सरकारी क्षेत्रातील नेमणुका, उदाहरणार्थ कोणत्या ठिकाणी कोणते नेमणुका झालेल्या आहेत, जसं की सेबीमध्ये, रॉमध्ये या प्रमुख नेमणुका आपल्याला करायच्या आहेत. त्यानंतर विविध आयोग, कोणते आयोग स्थापन झाले, जसं की वित्त आयोगाबद्दल आपल्याला वाचायचं आहे, मानवाधिकार आयोग, न्यायालयामध्ये कोणाच्या नेमणुका झाल्या आहेत, आंतरराष्ट्रीय संस्था किंवा प्रमुख त्यांचे CEO कोण आहेत, क्रीडा महोत्सव पुरस्कार, लष्कर प्रमुख नेमणुका याबद्दल आपल्याला करायचं आहे. तसेच ब्रँड अम्बॅसिडर कोणाला नियुक्त केलेला आहे किंवा विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष किंवा नवनियुक्त पंतप्रधान यांबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर क्रीडा पुरस्कारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्रिकेटबद्दल कोणते पुरस्कार आहे, जसं की T20, IPL, रणजी, इराणी कप, ODI, टेस्ट, आशिया कप इत्यादींबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर हॉल ऑफ फेम, निवृत्त झालेले क्रीडापटू, त्यानंतर टेनिसमधील जे काही पुरस्कार नाही,
टेनिसबद्दल आपल्याला काय वाचायचं आहे की ऑस्ट्रेलियन ओपन, US ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन ओपन याबद्दल आपल्याला क्रीडा घडामोडींमध्ये वाचायचं आहे. तसेच ग्रँडमास्टर म्हणजेच बुद्धिबळ, फुटबॉल, जागतिक दर्जाच्या स्पर्धा किंवा युवा स्पर्धा, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच महाराष्ट्र केसरी, ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, पदक विजेते कोण आहेत, ध्वजवाहक कोण आहेत याबद्दल वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे अंतरिक्ष. आता अंतरिक्ष या चॅप्टरमध्ये विशेष मोहिमा कोणत्या झाल्या आहेत किंवा प्रक्षेपण झालेले आहे किंवा एखादी यशस्वी चाचणी झाली असेल त्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर इस्रोचे काही जे महत्त्वाचे उपक्रम राबवलेले असतील त्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान. आता या चॅप्टरमध्ये नवीन काही वैज्ञानिकांनी शोध लावला असेल तर ते आपल्याला रीड करायचं आहे. त्यानंतर AI संबंधित नवनवीन ज्या बाबी आपल्याला बघायला मिळतात त्या बाबींबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच एखाद्या रोगावर एखादी लस विकसित केली असेल त्याबद्दल देखील वाचायचं आहे. तर अशा प्रकारे विज्ञान व तंत्रज्ञान हे चॅप्टर तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणासंबंधी ज्या काही जागतिक परिषदा झालेल्या आहेत त्या परिषदांबद्दल आपल्याला वाचायचं आहे किंवा जैवविविधतेसंबंधी काही करार झाले असतील त्याबद्दल वाचायचं आहे किंवा प्राणीगणना, वन अहवाल, नवीन प्रजातींचा शोध लागला असेल त्याबद्दल वाचायचं आहे. तसेच अभयारण्ये, चक्रीवादळे, ज्वालामुखी याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे निधन वार्ता. निधन वार्तामध्ये आपल्याला ज्या काही प्रख्यात व्यक्ती आहेत त्यांचं जर निधन झालं असेल तर त्यांच्याबद्दल वाचायचं आहे. त्यांनी कोणती पदे भूषवलेली होती किंवा त्यांचा सन्मान कोणत्या पुरस्काराने झालेला होता त्याबद्दल देखील आपल्याला वाचायचं आहे. त्यांचं जन्मस्थळ किंवा त्यांचं विशेष योगदान काय आहे त्याबद्दल वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे प्रादेशिक घडामोडी. प्रादेशिक घडामोडी या चॅप्टरमध्ये आपल्याला काय वाचायचं आहे की एखादा नवीन उपक्रम काही झाला आहे का किंवा एखाद्या ठराविक प्रदेशात काही उपक्रम आपल्याला राबवला गेला आहे का त्याबद्दल वाचायचं आहे. तसेच महत्त्वाचे धोरण किंवा काही निर्णय घेतले गेले असतील प्रादेशिक घडामोडीमध्ये आपल्याला ते वाचायचं आहे. त्यानंतर आर्थिक घडामोडी. आर्थिक घडामोडीमध्ये आपल्याला अर्थसंकल्प सर्वात महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे अर्थसंकल्प त्याबद्दल करायचा आहे. भारताचा अर्थसंकल्प, त्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये वाचायचं आहे. तसेच आर्थिक पाहणी काय आहे, GST व इतर करांचे दर काय आहेत, वित्त आयोगाबद्दल आपल्याला विशेष वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे परिषदा. परिषदामध्ये आपल्याला वाचायचं आहे महत्त्वाच्या काही परिषदा झाल्या असतील त्यांबद्दल वाचायचं आहे. तसेच ते ठिकाण कुठे होते, त्याचे अध्यक्ष कोण होते, आयोजक कोण होते, त्यात विशेष कोणते निर्णय घेण्यात आले किंवा कोणते मुद्दे मांडण्यात आले आणि त्याची थीम काय होती. स्पेशली थीमवर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात तर ते व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे राजकीय घडामोडी. राजकीय घडामोडीमध्ये आपल्याला एखादं विशेष विधेयक पारित झालं असेल किंवा निवडणुकांसंबंधी काही मुद्दे महत्त्वाचे असतील किंवा एखाद्या घटना दुरुस्तीबद्दल आपल्याला तिथे चर्चेत असेल ते आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर सरकार स्थापन किंवा बरखास्त झाले, विशेष योजना कोणत्या होत्या, काय निर्णय झाले आहेत ते आपल्याला राजकीय घडामोडीमध्ये वाचायचे आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अहवाल व निर्देशांक. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला अहवाल जे असतात ते वाचायचे आहेत. म्हणजे जसं की HDI किंवा GHI किंवा स्वच्छ सर्वेक्षणनुसार कोणत्या शहराचा काय नंबर आहे ते आपल्याला वाचायचं आहे किंवा भ्रष्टाचारमध्ये कोणत्या देशाचा काय निर्देशांक आहे किंवा एअर क्वालिटी कोणत्या राज्याची किंवा कोणत्या देशाची कशी आहे ते देखील वाचायचं आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, त्यानंतर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये कोणता देश टॉपला आहे किंवा शेवटचे देश कोणते आणि टॉपचे देश कोणते याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. त्यानंतर अब्जाधीशांची यादी देखील आपल्याला त्यात बघायला मिळते, ती यादी वाचायची आहे. किंवा शाश्वत विकास अहवाल किंवा विद्यापीठ क्रमवारी, जागतिक शांतता निर्देशांक काय आहे याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. हे करंट रिलेटेड देखील आहे आणि इकॉनॉमिक्समध्ये देखील याचे आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे दिनविशेष. तर दिनविशेषमध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे
नव्याने सुरू केलेले दिनविशेष काय आहेत किंवा त्यांची थीम काय आहे याबद्दल वाचायचं आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे संरक्षण घडामोडी. तर संरक्षण घडामोडीमध्ये आपल्याला जे काही जहाजे असतात त्यांची निर्मिती कशी झाली किंवा चाचणी कशी झाली किंवा कोणत्या ठिकाणी केलं त्यांची बांधणी याबद्दल वाचायचं आहे. तसेच लढाऊ विमानांबद्दल देखील आपल्याला प्रश्न बघायला मिळतात, ते वाचायचं आहे. त्यानंतर ड्रोन्स, क्षेपणास्त्र, विविध ऑपरेशन पार पाडलेले असतात, त्या ऑपरेशन्सबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर लष्करी सराव, कोणत्या देशांमध्ये कोणते लष्करी सराव घडले त्याबद्दल आपल्याला प्रश्न देखील बघायला मिळतात. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे तो आपला म्हणजे समित्या विविध ज्या समित्या झालेल्या असतात त्या समित्यांबद्दल आपल्याला वाचायचं आहे. तसेच चर्चेतील पुस्तके त्याबद्दल देखील आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. समित्यांमध्ये ज्या काही चर्चेत समित्या आहेत त्या पाठ करायच्या आहेत. समितीचे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर दिनांक आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आणि कशासाठी स्थापन झाली होती तेवढं आपल्याला पाठ करायचं आहे. आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत ही समिती स्थापन झालेली होती ते सुद्धा आपल्याला पाठ करायचं आहे. त्यानंतर चर्चेतील पुस्तके जी काही आहेत, महत्त्वाच्या व्यक्तींनी जी पुस्तके पब्लिश केलेली आहेत त्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे. सर्वच करत बसायचं नाही, पुस्तकांमध्ये अगदी मोजकीच पुस्तकं असतात जी आपल्याला करायची आहेत. आयोग जे वारंवार 3-4 ज्या व्यक्ती आहेत त्यांनी पब्लिश केलेल्या पुस्तकांवर आपल्याला प्रश्न विचारतं. जसं की फॉर एक्झाम्पल शशी थरूर, अरुंधती रॉय, सुधा मूर्ती किंवा नीती आयोगाने एखादं पुस्तक पब्लिश केलं असेल त्यावर आपल्याला विशेष करून प्रश्न बघायला मिळतात. तर करंट अफेअर्स याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, त्यात आपल्याला काय करायचं आहे. करंट अफेअर्स मुलं हे वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात. कोणी न्यूजपेपर रीड करतं, कोणी परिक्रमा, कोणी सिम्प्लिफाईड म्हणून असतं त्यातून करत असतं. त्यामुळे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यातून तुम्ही करंट अफेअर्स करू शकता. तर अशा प्रकारे करंट अफेअर्सचे हे महत्त्वाचे मुद्दे होते. रोज 1 तास तरी आपल्याला करंट अफेअर्सला द्यायचा आहे. त्यानंतर पुढचा जो आपला सब्जेक्ट असेल तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग. उद्या आपण त्याच्यावर बघणार आहोत कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.